आमच्या फर्स्ट मेंबरनं काय आवरलं नव्हतं. मग गेलो काय गाडी धुयाला लागलो. तिथे गेल्यानंतर काय आली की सगळी बसलो पण तिथनं गाडी सगळी निघालो बघा. आता सगळं लागलं वगैरे नाचायला. काय गाणी बिणी लावली मस्त मध्ये निघालोच. पुढे गेल्यानंतर आम्हाला बैलगाड्या दिसल्या. जुन्या आठवणी झाल्या एकदम अशा नाही का. निघालो की आम्ही निघाल्यानंतर मग आम्ही निघालो की पवारवाडीतनं बाहेर निघालो. काय डायरेक्ट हवेला गेलो आहे. हवेतनं डायरेक्ट शिंगणापूर रोडला गेलो. शिंगणापूरचा डोंगर मस्त बघितला. पाया बिया पडलो. तिथनं निघालो. आम्हाला जाताना डायरेक्ट भाऊ बघा झोपलाय. भावाला पडायची भीती नाही. असला कडक गार झोपला का नाही तो कडकमध्ये. मग काय आम्ही पोचलो की हॉटेलला तिथनं पुढं. मग हॉटेलला काय सगळ्याला भूक जाममध्ये लागली होती. त्यामुळं सगळी तुटून पडली होती. कसा पळायला काय बघा आरशा. जेवण झालं मस्त मध्ये निघालोच परत आम्ही रिटर्न माघारी. सगळी कडकमध्ये गाडी दिसली निघालो आम्ही तिथनं पुढं. मग काय गाडी काढली की निघालो की आम्ही बांगबुंग करत. मग काय पोचलो कोल्हापूर पोचल्यावर तिथून पोचलो डोंगरात गेल्यानंतर बघा मी ड्रोन शॉट घेत होतो. मग काय आम्ही पोचलो घाटात. मग घाट काय असा एकदम कडकमध्ये फील नाही का मस्त असं वातावरण. पावसाचं फुल वातावरण झालं. पाऊस बिऊस पडायला लागला होता. मग काय उडावलं की आम्ही ड्रोन उडावला. गाडीचे शॉट घेतले मस्त मध्ये नाही का रीलला वगैरे टाकायला. तिथनं आम्ही निघालो. पुढे गेल्यानंतर अजून एकदा ड्रोन उडावला आम्ही. परत ड्रोनचे शॉट घेतले. तिथनं पुढे निघलो. पोरांनी फोटो बिटो काढले मस्त घाटामध्ये. मग काय लावली की शिपायला गाडी चालू. मग मागं बसलो. उडावला ड्रोन मस्त म्हणजे गाडीतच. ड्रोन उडावल्या घेतले बघा कडकमध्ये. मग आम्हाला गाडीचे शॉट भेटले. त्यानंतर मग आम्ही नेचरचे शॉट घेतले बघा. हे असं कडकमध्ये दिसायला लागलं होतं ना धबधबा. लँड झाला की म्हणतो मोबाईलमध्ये चॉकलेट खाते. काय तुझं बाय वाटतं. हॅपी बर्थडे टू यू पणजी. माझी आंबोली आली. आपण आहोत आंबोली या घाटामध्ये. ते बघूया किती भारी दिसतोय घाट. रम्यचं वातावरण. खूप रम्यचं वातावरण आहे आंबोली घाटामध्ये. भाऊ निवांत बसलाय. भावासारखं जीवन आहे. एक नंबर वाचलाय. बघू शकता माहोल कसं झालंय आंबोली घाटाचा. वातावरण स्वर्ग 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 म्हणतात तो हाच.
होतं काय लागले की सगळी पोरं येड्यागत करायला, धबधब्यात पवायचं म्हणायला लागले. म्हणून नको म्हटलं आता आपल्याला गोव्याला जायचं आहे पवाय मस्त मध्ये. मग आम्ही निघालो तिथनं पुढं गेल्यावर मग काय चुकलो की रस्त्याला, या भलत्याच रस्त्याला घुसलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला लागला कच्चा रस्ता, शिव्याला लागली सगळी शिव्या यायला. का तुम्ही दुसऱ्या रस्त्यांचा पलीकडच्या जास्त किलोमीटर पडून द्या, तुम्ही तिकडूनच जा. आम्ही आता लय खराब रोड येऊ, घाट बीट लय नेचर कडक आहे बघा बाबा, नेचर त्यामुळे काही विषय नाही. आम्ही गेलो पुढे गेल्या, फोटो काढले परत एकदा, अजून एकदा परत ड्रोन उडावला. म्हटलं नेचरचं परत एकदा आम्ही शॉट घेतलं बघा. तिथनं पुढं गेल्यावर चहा वगैरे पिलो मस्त मध्ये. चहा प्यायल्यानंतर निघालो सगळी, काय झाडी काय डोंगर कसं काय मस्त मध्ये वाटतं सगळं. असलं खतरनाक सीन होतं ना सगळं तिकडं, लय असं म्हणजे लय कडक दिसत होतं सगळं. मग का आम्ही आलो गोव्याच्या जरा जवळ निघालो आता पुढं. आम्ही पुढं आल्या अजून आम्हाला 1-2-3 धबधबे दिसलं, भरपूर अशी पर्यटक होते. मग काय आम्ही निघलो पुढं, काय आलो की गोव्याच्या जवळ दिसायला लागलं सगळं कलरफुल इथं मस्त मध्ये, झेंड मध्ये दिसत होतं सगळं. असं गेलो तिथनं पुढं, आता लागली बघा गोव्याची बाउंड्री. कसं काय दिसतंय निळा बोर्ड मग झुपूक मध्ये. हे बघा हे काय होतं रे. आता आलो बघा आम्ही गोव्याची निशाणी पाशी. कशी काय कडक मध्ये दिसते गोव्याची निशाणी. स्टार्ट झाल्या असं आलो पूर्ण गोव्यामध्ये. आम्ही सिटीमध्ये पोचलो. हे बघा आता सगळी पेट वगैरे नाही का म्हणजे मस्त दिसायला लागली अशी. आम्ही होतो रूमच्या शोधात, रूम उडाकतोय आम्हाला काय रूम भेटणार. आमचा पाटोळे साहेब म्हणायचा नाही तिथंच घ्यायची रूम पळवायची. आम्ही रूम हुडकत कमीत कमी असं 6-7 किलोमीटर गेलोय. रूम राहिली साईडला, पोरं गेली कपड्याच्या दुकानात, घेतली कपडे, लागली बीचवर पळायला. सगळं बघा नजारा कसा वाटतोय बीचचा, सगळ्या कलरफुल लाईटी बिटी सगळ्या कडक मध्ये. पुढं आल्यानंतर मग निवांत बिर्याणी वगैरे खाल्ली आम्ही. परत रूमच्या शोधात रूम हुडकतो आम्हाला 1 वाजले तर रूमच का. फायनली आम्हाला रूम भेटलेली आता रूमवरून आवरून आम्ही बीचला निघालोय. बीचकडे जाताना बघा मित्रांनो आता आम्ही गाडी लावून गोव्याच्या मार्केटमधनं चालत चाललोय. मला बायकोशी बोलून कसं वाटतं? बायकोने किती फाडली आता डायरेक्ट समुद्रातच त्याचा राग निघणार आहे, खतरनाक राग निघणार आहे पाटोळ्यांचा. पाटोळे आता मजा करायची, मजा समुद्रात. शिव्याला न्यायला उचलून दिला फेकून, परत एकदा सागरला न्याला, सागरला फेकून दिला. हे बघा हे लग्न होऊन पण सुधरू शकत नाही, नेमते पोरागत करते बघा कसं बारक्या पोरागत टाकते. मग मला लागलं मला हाणायला, हाणलं की त्याला जोरात काय लागलं बारक्या पोराने एकामेकाला हाणायला. शिव्या मला हाणतोय, मी त्याला हाणतोय, तो मला हाणतोय, मी त्याला हाणतोय. बघा कसं बारके पोरानं चाललंय आमचं. मग तिथनं मस्त म्हणजे असं वातावरण कडक झालं होतं. गेलो परत बागा बीचला निघालो चालत. आम्ही तिथनं 2.5-3 किलोमीटर बागा बीचला चालत गेलो. लागलो पाय दुखायला. कसं काय सीन येतं बघा एकदा कडक कसं वाटतं ते.
त्यानंतर आम्ही पुढे आल्यावर नाश्ता शोधत आहे आम्ही. पुढे गेल्यानंतर आम्हाला नाश्त्याचं एक हॉटेल भेटलं. आम्ही घाटामध्ये भरपूर हॉटेल हुडकत होतो, पण आम्हाला काय हॉटेल भेटत नव्हतं. आता फायनली आम्हाला हॉटेल साप. आता आम्ही नाश्ता करून निघालो मुरुडेश्वरला. पुढे गेल्यानंतर बघा एकदा वातावरण कसं आहे. आता आम्ही 3 तास प्रवास करून आम्ही नाश्ता केलेला आहे. आता तिथून पुढे आम्हाला 5 तास प्रवास करायचा आहे. त्यामुळे सगळे गाडी अजून जोमात आहेत. ओके, टाकूया टाकू. पॉइंट